श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या या जीवन बदलणाऱ्या आध्यात्मिक चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, संकटांची वेळ ही देवाची परीक्षा नसून तुमच्या श्रद्धेची खरी कसोटी आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या श्रद्धेला अडळ ठेवता तेव्हा स्वामींच्या कृपेने तुम्हाला चमत्कारिक मार्ग सापडतात. स्वामी समर्थ महाराजांची दिव्य शक्ती आता तुमच्या सोबत सामील होणार आहे आणि तुमचं सदैव रक्षण करणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचे अमूल्य असे मार्गदर्शन आज तुम्हाला मिळणार आहे. हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही मन लावून शांतपणे नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जीवनातील प्रत्येक क्षण हा परमेश्वराने दिलेला तुम्हाला एक संधीचं दान आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला छोटं मानू नका आणि स्वामींच्या आशीर्वादाने ती संधी मोठ्या विजयात रूपांतरित करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की जेव्हा तुमचं मन देवाच्या स्मरणात आणि सेवाभावात बुडालं जातं तेव्हा तुमचं जीवन आनंदमय होण्यापासून कोणतंही संकट अडवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वर तुमच्या मनातील विचार आणि भावनांवर नजर ठेवतो. त्यामुळे तुमचे विचार नेहमी सकारात्मक आणि प्रार्थनेने भरलेले असू द्या. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचं हे मार्गदर्शन तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावंच लागेल, कारण स्वामींच्या या मार्गातून तुम्हाला दिव्य शक्तीची अनुभूती होणार आहे आणि तुम्हाला स्वामी महाराजांचे अद्भुत असे आशीर्वाद सुद्धा मिळणार आहेत. म्हणून या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामींच्या शिकवणीत सांगितलं आहे की प्रत्येक भक्ताच्या जीवनात काही वेळ अंधार येतो, पण त्या अंधाराचं महत्त्व म्हणजेच नवा प्रकाश दाखवणारा मार्ग. त्यामुळे प्रत्येक संकट संधी मानून पुढे जा. स्वामी भक्तांनो, जीवनात यश मिळवायचं असेल तर स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आत्मबल वाढवा, कारण तुमचा विश्वासच तुमचं भविष्य घडवतो. स्वामी महाराज सांगतात की जेव्हा तुम्ही इतरांच्या आनंदासाठी काम करता तेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान भरतो. त्यामुळे सेवाभावाला कधीही थांबवू नका. भक्तांनो, स्वामींचं स्मरण हे फक्त संकटांमध्येच नाही तर प्रत्येक यशस्वी क्षणातही करा, कारण त्यांच्या कृपेनेच ते क्षण तुम्हाला प्राप्त होत असतात. स्वामी महाराज सांगतात की आध्यात्मिक उन्नती ही तुम्हाला भौतिक यशापेक्षा अधिक आनंद देणारी आहे. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टींचा पाठलाग करता ती आध्यात्मिक मूल्यांनी युक्त असावी. स्वामींच्या शिकवणींमध्ये सांगितलं आहे की भक्ती ही कधीही वेळ किंवा परिस्थिती पाहून केली जात नाही. त्यामुळे नेहमी तुमच्या हृदयात परमेश्वराची आठवण ठेवा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमच्या जीवनात अडथळे येतात तेव्हा ते दूर करणारे स्वामी महाराज आहेत. फक्त तुम्हाला स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवायचा आहे. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी केलेली प्रार्थना ही सर्वात प्रभावी असते. त्यामुळे नुसतं बाहेरच्या गोष्टींसाठी नाही तर आत्मिक समाधानासाठी प्रार्थना करा. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन चमत्कारिक गोष्टींनी भरून जातं, पण त्या चमत्कारांची सुरुवात नेहमी तुमच्या मनाच्या बदलाने होते. स्वामी महाराज सांगतात की विश्वास हा कोणत्याही कठीण परिस्थितीत तुमचं बलस्थान असतो. त्यामुळे तुमचा विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नका. स्वामी भक्तांनो, स्वामींचं स्मरण करताना मनात कोणताही संशय ठेवू नका, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन फुलवण्याची ताकद असते. स्वामी महाराज सांगतात की तुमचं जीवन तुम्ही जसा विचार करता तसंच घडतं. त्यामुळे विचार नेहमी सकारात्मक आणि श्रद्धेने भरलेले असू द्या. स्वामींच्या कृपेने तुम्हाला केवळ संकटांवर विजय मिळत नाही
तर तुमचं मन शांतता, समाधान आणि विश्वासाने समृद्ध होतं. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही प्रामाणिकतेने प्रयत्न करता तेव्हा परमेश्वर तुमच्या त्या प्रयत्नांना फळ देतो. त्यामुळे कोणतंही कर्म निष्ठेने करा. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या भक्तीचा परिणाम तुमच्या जीवनात फक्त बाहेरच्या गोष्टींवर नाही तर तुमच्या आतल्या शांततेवरही होतो. त्यामुळे भक्तीमध्ये अखंडता ठेवा. स्वामींच्या शिकवणीनुसार आध्यात्मिकता आणि भक्तीचं खरं स्वरूप म्हणजे आत्मशुद्धी आणि आत्मिक समाधान. त्यामुळे नेहमी स्वच्छ विचारांनी भरलेलं जीवन जगा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची अद्वितीय अशी शक्ती तुमचं व तुमच्या कुटुंबाचं सदैव रक्षण करत आहे. म्हणून या स्वामी संदेशाकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. हा सकारात्मक संदेश तुमचं जीवन बदलण्यासाठी तुमच्या समोर आला आहे. या सकारात्मक संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रवासात कितीही कठीण वळणं आली तरी घाबरू नका, कारण स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टीही शक्य होतात. फक्त श्रद्धा आणि धैर्याची साथ सोडू नका. स्वामी महाराज सांगतात की तुमची भक्ती आणि परमेश्वरावरील विश्वास जितका अद्भुत असेल तितकं तुमचं जीवन चमत्कारांनी भरलेलं असेल. त्यामुळे प्रत्येक क्षणी मनापासून प्रार्थना करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष हा देवाने तुमचं सामर्थ्य आणि सहनशीलता तपासण्यासाठी पाठवलेला असतो. त्यामुळे त्या संघर्षाला नम्रतेने सामोरं जा आणि स्वामींच्या कृपेवर कायम विश्वास ठेवा. स्वामींच्या शिकवणींप्रमाणे संकट फक्त तुमचं मनोबल वाढवण्यासाठीच येतात. त्यामुळे संकट संपली की तुम्हाला अधिक सामर्थ्यवान झालेलं स्वतःचं रूप दिसेल. स्वामी भक्तांनो, देवावर विश्वास ठेवून जर तुम्ही एखाद्या कार्याला सुरुवात केली तर परमेश्वर त्या कार्याच्या यशस्वीतेसाठी आपोआप मार्ग तयार करतो. फक्त स्वामींचं स्मरण कायम ठेवा. स्वामी महाराज सांगतात की प्रत्येक भक्ताच्या मनात शांतता आणि समाधान निर्माण करणारी गोष्ट म्हणजे निस्वार्थ भक्ती. त्यामुळे स्वामींच्या चरणांमध्ये संपूर्ण निष्ठा ठेवा. स्वामी भक्तांनो, कधीही परिस्थितीवर नाराज होऊ नका, कारण ज्या क्षणी तुमचं मन खंबीर राहील त्या क्षणी स्वामी महाराज स्वतः तुमच्यासाठी योग्य मार्ग दाखवतील. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या मनात चांगले विचार आणि प्रेमभावना असतील तर तुमच्या भोवतालच्या सृष्टीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे नेहमी प्रेम आणि आदराने वागा. स्वामींच्या शिकवणीनुसार प्रत्येक अडथळा हा यशाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल असतो. त्यामुळे त्या अडथळ्यांवर मात करताना धैर्याने पुढे जा. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वर तुम्हाला केवळ आनंद नाही तर कठीण प्रसंगातून शिकवण देण्यासाठीही तुमच्या सोबत असतो. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाचा आदर करा. स्वामी महाराज सांगतात की भक्ती ही फक्त देवाचं स्मरण नसून ती जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम आणि दया दाखवण्याची वृत्ती आहे. त्यामुळे सेवा ही तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर अखंड श्रद्धा असली तर कोणतंही संकट तुमचं मनोबल खच्ची करू शकत नाही, कारण स्वामी महाराज तुमच्यासाठी नेहमी दृढ आधार बनून उभे असतात. स्वामी महाराजांनी शिकवलं आहे की तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला स्वीकारा, कारण परमेश्वराने ते तुमच्या उन्नतीसाठीच घडवलेलं असतं. त्यामुळे परिस्थितीशी लढा आणि पुढे जा. स्वामी महाराज सांगतात की तुमचं हृदय जेव्हा निस्वार्थ भक्तीने भरलेलं असतं तेव्हा तुम्हाला मिळणाऱ्या आशीर्वादांची सीमा कधीच राहत नाही. त्यामुळे मनाने आणि कर्माने शुद्ध राहा. स्वामी भक्तांनो, जीवनात कोणताही निर्णय घेताना स्वामींचं स्मरण करा, कारण स्वामींच्या मार्गदर्शनाने घेतलेला प्रत्येक निर्णय
तुम्हाला योग्य यशापर्यंत पोहोचवतो. स्वामी महाराज सांगतात की तुमचं कर्म परमेश्वराची सेवा मानून करा, कारण निष्ठेनं केलेलं प्रत्येक कर्म हे परमेश्वराच्या आशीर्वादाने फुलतं. त्यामुळे प्रत्येक कार्यात मन लावा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराचं नाव घेतल्याशिवाय जे यश मिळतं त्यात समाधान नसतं. त्यामुळे प्रत्येक यशात स्वामी महाराजांचं स्मरण करा आणि स्वामींचे आभार मानायला विसरू नका. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या श्रद्धेमुळे जेव्हा तुम्ही न डगमगता प्रगती करता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या पाठीशी उभं राहतं. त्यामुळे आत्मविश्वासाने जीवनाचा प्रवास करा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या शिकवणीने जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा स्वीकार करा, कारण त्या प्रसंगांनीच तुमचं व्यक्तिमत्व अधिक सामर्थ्यवान बनतं. स्वामी महाराज सांगतात की तुमचं मन शुद्ध असेल आणि तुमचं कर्म चांगलं असेल तर स्वामी महाराज तुम्हाला जिथं योग्य ते यश देण्यासाठी कधीही उशीर करणार नाहीत. त्यामुळे श्रद्धेने पुढे चालत राहा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा संदेश तुमचं जीवन बदलून टाकणार आहे. तुम्हाला अद्वितीय अशा आशीर्वादांची प्राप्ती होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका. या संदेशाला अर्धवट सोडण्याची चूक तुम्ही करू नका. स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्की टाईप करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनात सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा हे लक्षात ठेवा की स्वामी महाराज तुमच्यासाठी एक असा मार्ग तयार करत असतात जो तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक सुंदर आणि फलदायी असतो. स्वामी महाराज सांगतात की आयुष्याचं खरं सुख फक्त भक्ती, सेवा आणि शांततेत आहे. त्यामुळे बाह्य सुखांच्या शोधात न जाता आतल्या आनंदाचा शोध घ्या. स्वामींच्या चरणांशी नाते घट्ट जोडा. स्वामी भक्तांनो, तुम्ही जरी अंधारमय काळातून आज जात असाल तरी स्वामी महाराज तुमच्यासोबत तुमच्या सावलीसारखे असतात. फक्त तुम्हाला त्या प्रकाशाकडे पाहण्याची श्रद्धा हवी. स्वामींच्या शिकवणीनुसार संकट फक्त तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी येतात. त्यामुळे प्रत्येक संकटाला संधी मानून त्याचा धैर्याने सामना करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात जर स्वामी महाराजांचा अखंड निवास असेल तर कोणतीही भीती, निराशा किंवा अडथळा तुमच्या यशाच्या वाटेला येऊ शकत नाही. स्वामी महाराज म्हणतात, जीवनात जे काही घडतं ते परमेश्वराच्या इच्छेने घडतं. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला स्वीकारा आणि त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, प्रार्थनेचं सामर्थ्य इतकं प्रचंड असतं की ते अशक्य गोष्टींनाही शक्य करतं. फक्त ती प्रार्थना स्वच्छ मनाने आणि निस्वार्थ भावनेने केली पाहिजे. स्वामींच्या कृपेने जेव्हा तुम्हाला छोट्या गोष्टींचा आनंद घेता येतो तेव्हा त्या आनंदातच तुमचं खऱ्या अर्थाने समाधान लपलेलं असतं. स्वामी भक्तांनो, जीवनात कधीच हार मानू नका, कारण स्वामी महाराजांनी नेहमी सांगितलं आहे की तुमचं धैर्य आणि श्रद्धा जिथे संपतं तिथूनच चमत्कारांची सुरुवात होते. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही प्रामाणिकपणे इतरांचं भलं करण्याचा विचार केला तर स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात दुप्पट आनंद आणि समाधान परत येईल. स्वामी महाराज सांगतात की आध्यात्मिक जीवनात यश मिळवण्यासाठी बाहेरच्या गोष्टींपेक्षा आतल्या शांततेला प्राधान्य द्या, कारण आतली शांतता हीच देवाची खरी भेट असते. स्वामी भक्तांनो, तुमचं कर्म स्वच्छ आणि मनोभावाने केलेल तर स्वामी महाराज तुमचं भविष्य असाधारणपणे सुंदर बनवण्याचं वचन देतात. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही कोणत्याही संकटातून जात असाल तरी तुम्ही एकटं नाही, कारण स्वामी महाराज सतत तुमच्या पाठीशी उभे असतात. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आयुष्यातील तणाव सोडून स्वामींच्या चरणांशी पूर्ण विश्वासाने जोडता त्या क्षणी तुमचं जीवन हलकं आणि आनंददायी होतं. स्वामी महाराज सांगतात
की तुमचा प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाही. त्यामुळे कष्ट करताना त्याला स्वामींची सेवा समजून करत राहा. स्वामींच्या कृपेने जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा त्या यशाचं श्रेय तुमच्या भक्तीला आणि परमेश्वराच्या आशीर्वादांना द्या, कारण तेच तुमच्या प्रगतीचं खरं कारण असतं. स्वामी भक्तांनो, श्रद्धेचा खरा अर्थ फक्त संकटांमध्ये देवाला आठवणं नाही, तर सुखातही त्याच्या आभार मानणं हेच खरं भक्तीचं प्रतीक आहे. स्वामी महाराज सांगतात की आध्यात्मिक जागृती ही प्रत्येक माणसाच्या जीवनाचा खरा उद्देश असतं. त्यामुळे बाह्य सुखांपेक्षा आपल्या समाधानाचा शोध घ्या. स्वामी भक्तांनो, तुम्ही जेव्हा स्वामींचं स्मरण करता तेव्हा तुमचं मन, शरीर आणि आत्मा एक नवीन ऊर्जेने भारावून जातो. त्यामुळे प्रार्थनेला कधीच थांबवू नका. स्वामी महाराज म्हणतात की तुमचं जीवन जर परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली असेल तर कोणतंही संकट तुमचं नुकसान करू शकत नाही. त्यामुळे स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. स्वामी महाराज सावलीसारखे नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुमचा अढळ विश्वास स्वामींवर असू द्या. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची अद्वितीय शक्ती तुमच्या कायम सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही संकटांना घाबरू नका. सत्याच्या मार्गावर चला. चुकीच्या आणि वाईटाच्या मार्गावर कधीच पाऊल ठेवू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा दिव्य अद्भुत जीवन बदलणारा स्वामी संदेश तुमच्यासमोर आला आहे आणि तो तुम्ही ऐकत आहात. या स्वामी संदेशाला अर्धवट सोडण्याची चूक तुम्ही करू नका. हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, संकटं आली म्हणून खचून जाऊ नका. ती तुमच्या आत्मविश्वासाच्या वाढीची खरी संधी असते. स्वामींच्या चरणांशी मन जोडून ठेवा, कारण स्वामी तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य करत असतात. स्वामी महाराज म्हणतात की तुमचं मन शांत असेल आणि श्रद्धा अढळ असेल तर विश्वात कोणताही अडथळा तुमच्या यशाला रोखू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत निशंकपणे पुढे जा. स्वामी भक्तांनो, जीवनात कधीही कुठल्याही गोष्टीची घाई करू नका, कारण स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की योग्य गोष्ट योग्य वेळीच तुमच्या आयुष्यात येते. फक्त संयम आणि श्रद्धा बाळगण्याची गरज असते. स्वामींच्या शिकवणीनुसार प्रत्येक कष्टाचं फळ चमत्काराच्या रूपात मिळतं. त्यामुळे आजचा परिश्रम हा उद्याच्या आनंदाचा पाया आहे, हे कधीच विसरू नका. स्वामी भक्तांनो, देवाची सेवा फक्त मंदिरात नव्हे तर तुमच्या प्रत्येक चांगल्या कृतीतून होते. म्हणून प्रेम, सेवा आणि दयाळूपणाने वागा. तेच स्वामींच्या चरणांतील खरी भक्ती आहे. स्वामी महाराज म्हणतात की तुमच्या आंतरिक शांततेपेक्षा मोठं यश या जगात नाही. त्यामुळे बाहेरच्या अडथळ्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमच्या मनाची शांतता साधण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, कधी असं वाटू नये की तुमचं जीवन निरर्थक आहे, कारण प्रत्येक जीवाला स्वामी महाराजांनी एक विशिष्ट उद्देशाने निर्माण केला आहे. तो उद्देश शोधण्यासाठी श्रद्धेने वाटचाल करा. स्वामी महाराज म्हणतात की तुमचं जीवन हीच परमेश्वराने दिलेली सर्वात मोठी भेट आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने आणि कृतज्ञतेने जगा. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रवासात तुम्हाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामींच्या चरणांशी मिळतं. फक्त स्वामींवर अखंड विश्वास ठेवण्याची गरज आहे. स्वामी महाराज सांगतात की जेव्हा तुम्ही मनापासून निस्वार्थ भक्ती करता तेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या आयुष्यातल्या मार्गांवर दीपक लावतो. त्यामुळे भक्ती कधीच थांबवू देऊ नका. स्वामी भक्तांनो, संकट म्हणजे देवाने तुमच्या सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी पाठवलेल्या संधी आहेत. त्या संधींचा योग्य उपयोग करून तुमचं आयुष्य यशस्वी बनवा. स्वामी महाराज म्हणतात की तुमची श्रद्धा
जर अपार असेल तर तुम्हाला अंधारातही चमत्कार दिसू लागतात. त्यामुळे श्रद्धेचं बळ कधीच सोडू नका. स्वामी भक्तांनो, कोणत्याही परिस्थितीत तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. कारण स्वामी महाराजांचं नित्यस्मरण हेच तुमच्या यशाचं आणि आनंदाचं खरं कारण असतं. स्वामी महाराज सांगतात की प्रेम आणि भक्ती हीच देवाशी जोडणारी खरी वीण आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत द्वेष किंवा अहंकाराला जागा देऊ नका. स्वामी भक्तांनो, फक्त जीवनात यश मिळवण्याचा विचार न करता इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करा. कारण स्वामींच्या शिकवणीत इतरांचं भलं करणं हेच खऱ्या भक्तीचं प्रतीक आहे. स्वामी महाराज म्हणतात की तुमचं निस्वार्थ कर्म करण्याचं मन जर प्रामाणिक असेल तर परमेश्वर तुम्हाला त्याचं दुप्पट फळ नक्कीच परत देतो. त्यामुळे सेवेला महत्त्व द्या. स्वामी भक्तांनो, प्रार्थना ही फक्त शब्दांमधूनच नव्हे तर तुमच्या आचरणातून दिसली पाहिजे. कारण स्वामी महाराज फक्त तुमच्या मनातल्या भावनांना ओळखतात, शब्दांना नव्हे. स्वामी महाराज सांगतात की तुमचं आचरणच तुमच्या भक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणी प्रेम, सहिष्णुता आणि करुणा दाखवण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की तुमच्या श्रद्धेच्या जोरावर तुम्ही या जगातील कोणतीही गोष्ट जिंकू शकता. त्यामुळे मनातून कधीच भीतीला स्थान देऊ नका. स्वामी महाराज म्हणतात की तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा परमेश्वराने खास तुमच्यासाठी ठरवलेला असतो. त्यामुळे तो प्रसंग स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. स्वामी महाराजांची अद्वितीय अशी स्वामी शक्ती तुमच्या जीवनावर मोठा प्रकाश टाकणार आहे आणि तुमचं जीवन अद्भुतरित्या उजळून जाणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी महाराज तुमच्या जीवनात खूप मोठा अद्भुत चमत्कार घडवणार आहेत आणि तुमचं जीवन सुखी करणार आहेत. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रवासात संकट आली तरी घाबरू नका. कारण त्या संकटांमागे स्वामी महाराजांची अदृश्य कृपा असते, जी तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवण्याचे काम करत असते. फक्त श्रद्धेचा दीपक मनात तेवत ठेवा. स्वामी महाराज म्हणतात की तुमचं मन जेव्हा परमशांततेचा अनुभव घेतं तेव्हा परमेश्वराची कृपा तुमच्या जीवनात स्वतःचं प्रभावित होते. त्यामुळे मनाच्या शांततेसाठी नेहमी स्वामींचं स्मरण करत राहा. स्वामी भक्तांनो, तुमच्या प्रार्थनेचे उत्तर कधी अशा स्वरूपात मिळेल हे सांगता येत नाही, पण स्वामींच्या कृपेने प्रत्येक प्रार्थना वेळेवर पूर्ण होते. त्यामुळे धीराने आणि विश्वासाने थांबण्याचं सामर्थ्य बाळगा. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की भक्ती ही फक्त धार्मिक विधींमधून नव्हे तर निस्वार्थ सेवा आणि प्रेमाच्या कृतींमधून दिसली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथे चांगुलपणाचा प्रकाश पसरवा. स्वामी भक्तांनो, जीवनात कधीही मागे वळून पाहू नका. कारण स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक पुढच्या पावलाला यशाची दिशा देण्यासाठी उभे असतात. फक्त तुमचं मन निर्भय ठेवा. स्वामी महाराज म्हणतात की कधी कधी परमेश्वर तुम्हाला तात्पुरती अडचण देतो, कारण परमेश्वर तुमच्यासाठी अधिक मोठ्या आनंदाची योजना आखत असतो. त्यामुळे संकटांना संधी मानून स्वीकारा. स्वामी भक्तांनो, तुमचं मन प्रामाणिक असेल आणि तुमची श्रद्धा अखंड असेल तर स्वामी महाराज अशा मार्गांनी तुमचं जीवन सुंदर बनवतात, जे तुमच्या कल्पने पलीकडचे असतात. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की प्रत्येक चांगली कृती ही परमेश्वराची सेवा आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी कोणाला तरी मदत करण्याचा संकल्प करा आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवा.
स्वामी भक्तांनो, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमी समजू नका, कारण स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल तर जगात कोणताही अडथळा तुमचं यश रोखू शकणार नाही. स्वामी महाराज म्हणतात की तुम्ही संकटात असाल तरी शांत राहा, कारण ज्यावेळी तुम्ही शांत असता त्यावेळीच परमेश्वर तुमच्यासाठी उपाय शोधायला लागतो. त्यामुळे संयम नेहमीच बाळगा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की तुमचं जीवन ही एक साधना आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण विचारपूर्वक आणि सकारात्मकतेने जगा. स्वामी महाराज सांगतात की जर तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला चमत्काराच्या स्वरूपात सर्व काही परत मिळतं. त्यामुळे नेहमी प्रामाणिकपणे आणि मनोभावाने काम करत राहा. स्वामी भक्तांनो, जीवनात जी माणसं तुमच्यावर अन्याय करतात त्यांनाही प्रेमाने उत्तर द्या, कारण स्वामींच्या शिकवणीनुसार क्षमाच परमेश्वराच्या कृपेचं दार उघडते. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की तुमचं अंतःकरण जेव्हा स्वच्छ असेल तेव्हाच देव तुमच्यासोबत संवाद साधतात. त्यामुळे मनातून द्वेष, अहंकार आणि लोभ यांचा त्याग करा. स्वामी भक्तांनो, जिथे श्रद्धा आणि कृतज्ञता असते तिथे परमेश्वर स्वतःच प्रकट होतो. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षणात कृतज्ञतेचं महत्त्व समजून घ्या. स्वामी महाराज म्हणतात की भक्ती ही फक्त उपवास आणि विधींमध्ये नाही, तर तुमच्या मनातल्या प्रेम आणि सेवाभावामध्ये असते. त्यामुळे निस्वार्थ प्रेमाची कास धरा. भक्तांनो, जेव्हा सगळे मार्ग संपल्यासारखे वाटतात तेव्हा स्वामी महाराज तुमच्यासाठी एक नवीन मार्ग तयार करत असतात. फक्त स्वामींवर अखंड विश्वास ठेवण्याची गरज आहे. स्वामी महाराज सांगतात की सुख आणि दुःख दोन्ही जीवनाचे अविभाज्य भाग आहेत, परंतु श्रद्धा असेल तर दुःख देखील सुंदर वाटू लागतं. त्यामुळे श्रद्धेला कधीच कमी पडू देऊ नका. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा फक्त एकदा स्वामींचं नाव घ्या. त्यांच्या स्मरणातून तुमच्या मनाला जो धीर मिळेल तोच तुमच्या संकटांवर मात करण्याची शक्ती देईल. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की तुमच्या अंतःकरणात जेव्हा निस्वार्थ भावना प्रकट होते तेव्हाच परमेश्वराची कृपा तुमच्यावर बरसते. त्यामुळे प्रेमाने आणि करुणेने जीवन जगा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची शक्ती ही नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे कुठल्याच संकटांना घाबरू नका. संकट फक्त तुमचं मन शक्तिशाली बनवण्यासाठी येतात. म्हणून संकटांना घाबरू नका, तर संकटांशी लढा आणि त्यांच्यावर मात करण्याची शक्ती स्वामींच्या कृपेने मिळवा. स्वामी महाराज जेव्हा तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगतात तेव्हा त्या गोष्टीमागे काहीतरी विशेष गोष्ट लपलेली असते. म्हणून स्वामींची जी काही सांगण्याची पद्धत आहे ती ओळखा. स्वामी महाराज सांगतात की प्रत्येक क्रियेवर परमेश्वराचे आशीर्वाद असतात. फक्त त्यांचे कार्य पूर्ण करण्याची श्रद्धा तुमच्यात असायला हवी. त्यामुळे कधीही मागे हटू नका. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन संकटात असेल तरीही स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुमच्याशी कायम आहे, जे तुम्हाला जिंकण्याची ताकद देतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी महाराज म्हणतात की मनुष्याला देवाकडून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्या, कारण त्याच्यात देवाची इच्छा आणि कृपा असते. त्यामुळे जीवनात हरवलेल्या गोष्टीत देखील देवाचे आशीर्वाद ओळखा. स्वामी महाराज सांगतात की त्यांना पाहूनच सत्य आणि धर्माची गोडी लागते, जेव्हा तुमचं अंतःकरण प्रेमाने भरलेलं असतं. त्यामुळे प्रेम आणि करुणेची शिकवण पाळा.
स्वामी भक्तांनो, देवाच्या कृपेने जीवनाच्या प्रत्येक अडचणीला सामोरं जा. शरणागती आणि निष्ठा असताना कोणताही अडथळा तुमचं मार्गदर्शन थांबवू शकत नाही. स्वामी महाराज म्हणतात की जेव्हा तुम्ही भक्तीचा असंख्य प्रपंच करत असता तेव्हा परमेश्वर तुमच्यावर आपले आशीर्वाद देत असतो. त्यामुळे प्रत्येक कृतीत स्वामींची आराधना करा. स्वामी महाराज सांगतात की धैर्य आणि विश्वास असणारा भक्त कधीही कमजोर होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्यातील दृढ श्रद्धा आणि विश्वास अधिक बळशाली बनवा. स्वामी भक्तांनो, देवाचा जो काही संदेश आहे त्याला स्वीकारा आणि त्या संदेशावर वाटचाल करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. देवावरील प्रेम कधीही कमी होऊ देऊ नका, कारण स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक पावलावर आपल्या आशीर्वादांचा ठसा देत असतात. स्वामी महाराज म्हणतात की खऱ्या भक्तीला शक्ती मिळवण्यासाठी कुठेही बाह्य सामर्थ्याची गरज लागत नाही, कारण आतल्या विश्वासामुळेच तुम्ही सर्व विश्वावर विजय मिळवू शकता. स्वामी महाराज सांगतात की देवाच्या चरणांशी असलेला भक्त कधीही विफल होत नाही, कारण देवाच्या चरणामध्ये ही प्रचंड शक्ती असते. त्यामुळे स्वामींचा आध्यात्मिक मार्ग कधीच सोडू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळाल्यावर प्रत्येक समस्या कधीच गंभीर नसते, कारण स्वामींची कृपा नेहमी तुमचं मार्गदर्शन करत असते. स्वामी महाराज सांगतात की प्रत्येक भक्ताच्या हृदयात जेव्हा प्रेम आणि भक्ती असते तेव्हा देव त्याच्या आयुष्यात शांतता आणि प्रगतीचे दरवाजे उघडतो. स्वामी महाराज म्हणतात, जेव्हा तुमचं मन भक्तीने भरलेलं असतं तेव्हा तुमच्यावर देवाचा कृपेचा अक्षय वर्षाव होतो. त्यामुळे भक्तीच्या मार्गावर नेहमी विश्वास ठेवा आणि पुढे चला. स्वामी भक्तांनो, प्रत्येक चांगलं कार्य आणि सेवा ही देवाच्या कृपेचा परिणाम आहे. त्यामुळे कधी हार मानू नका, कारण स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन सजवले जात आहे. स्वामी महाराज सांगतात की संकट येत आहेत हे न पाहता तुमच्या कार्यावर विश्वास ठेवा, कारण देवाच्या मार्गदर्शनानेच प्रत्येक अडचण दूर होईल. स्वामी महाराज म्हणतात की तुमच्या आचार धर्मानेच देवाला आपली भक्ती दाखवा, कारण फक्त अशाच प्रकारे देव तुमचं आयुष्य प्रगल्भ आणि सुंदर करत असतो. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत परमेश्वराची इच्छा बघाल तेव्हा तुम्हाला त्यांची कृपा आणि मार्गदर्शन आपल्या जीवनात सर्वत्र दिसू लागेल. स्वामी महाराज सांगतात की मनुष्याच्या हृदयात श्रद्धा असताना सर्व अडचणींवर मात करणे शक्य होईल, कारण देवाचं प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे. स्वामी महाराज म्हणतात की ज्या दिवशी तुम्ही जीवनातील प्रत्येक अडचणीस परमेश्वराची कृपा मानून स्वीकारता त्या दिवशी तुमचं जीवन साक्षात्काराच्या उंचीवर पोचते. स्वामी महाराज सांगतात की चरणांची सेवा आणि विश्वासावर असलेली निष्ठा या दोन गोष्टी भक्ताला देवाच्या कृपेचा अमृत सरोवर देत असतात. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या या स्वामी संदेशाने तुमच्या मनात नक्कीच सकारात्मक विचार निर्माण झाले असतील. स्वामी भक्तांनो, दुःख विसरा आणि परमेश्वराच्या चरणांशी समर्पित व्हा. परमेश्वर तुम्हाला कधीच हरू देणार नाही, कारण परमेश्वर आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही. स्वामी भक्तांनो, मनुष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवलेला कधीही चांगला, कारण मनुष्य तरी तुमची साथ सोडेल, परंतु परमेश्वर मात्र तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. परमेश्वराची कृपा प्रत्येक भक्तावर असते, फक्त ती ओळखण्याची गरज आहे. आपण आज हे सुखी जीवन जगतोय, हे जीवन अनेकांची अपेक्षा आहे. तुम्ही कधीतरी बाहेर मोठ्या शहरांमध्ये जाऊन बघा, लोकांचे किती हाल सुरू आहे. आपण स्वामींची निस्वार्थपणे सेवा करतो म्हणून आपल्याला हे चांगले सुखाचे दिवस मिळालेले आहेत
या आपल्या आयुष्याचा आदर करा, याला कधीच नाकारू नका. स्वामींनी जे जीवन दिलं आहे त्याचा आदर करा. स्वामी भक्तांनो, आपल्याला फक्त आपल्या हातातून चांगलं कर्म करायचं आहे. कधी कोणाचं मन दुखवायचं नाही, कधी कोणाचं वाईट करायचं नाही. होईल तशी इतरांना मदत करत जायची. पैशाची मदत करू नका, मात्र तुम्हाला होईल तशी कोणाला धीर देण्याची, कोणाला प्रेरणा देण्याची मदत सुद्धा केली तरी खूप आहे. या जगामध्ये पैसा म्हणजे सर्वस्व नाही. माणसाने माणुसकी दाखवणं हेच खरं परमेश्वराच्या शिकवणीचं फळ आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा स्वामी संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.